उरणच्या समुद्रामध्ये अपघात झालेला आहे। उरणच्या समुद्रात बोटी बुडालेल्या आहेत आणि बचाव पथकांकडून युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेण्यात येते। आपण पाहतोय उरणमध्ये उरणच्या समुद्रात काही बोटी बुडालेल्या आहेत। सध्या पावसाचे दिवस आहेत, समुद्र खवळला आणि अशातच काही जण बोटी घेऊन गेले होते उरणच्या समुद्रामध्ये आणि या बोटी समुद्रात बुडालेल्या आहेत। तर बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेतली जाते। साहिल रेळेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। साहिल, काय सध्या तिथे परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे मदत आणि बचाव कार्य केलं जात आहे? आज उरणच्या समुद्रामध्ये एक मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे। याबाबतची खरं पाहिलं तर अशी अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाहीये, मात्र आज ही सकाळची घटना आहे। करंजा रिफ्स या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। ही दरम्यान ही नौका गुजरात येथील असल्याचं समजत आहे। या घटनेची माहिती मिळताच आता या ठिकाणी सीआयएसएफचे जवान असतील किंवा नौदलाच्या गस्त नौकेद्वारे या ठिकाणी बचाव कार्य करण्यात येत आहे। मात्र स्नेहा, एक गोष्ट आहे की हा नेमका अपघात कशामुळे झाला किंवा बोटीवर किती खलाशी होते, याबाबत जीवितहानी किती आहे किंवा किती नुकसान झाले याबाबत अद्याप काही खुलासा झालेला नाहीये। महत्वाचं म्हणजे वादळी हवामानामुळे मासेमारी बंद असताना सदरची बोट या समुद्रात आलीच कशी आणि तेही गुजरातची, त्यामुळे नक्की प्रकार काय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। स्नेहा, नक्कीच साहिल, खरं तर बचाव कार्य केलं जात आहे, मात्र कदाचित मोठी आणखी ही दुर्घटना होऊ शकते याचा अंदाज बांधला जातोय। साधारण किती जण या बोटीवर होते, काही माहिती आहे? स्नेहा, याबाबत आता सीआयएसएफचे जवान असतील किंवा इतर गस्त घालणाऱ्या नौका असतील त्यांच्याकडून ज्यावेळेला बचाव कार्याला ज्याप्रमाणे गती येईल त्यावेळेला हा आकडा कळू शकेल। अद्याप याबाबत कोणतीही अशी ठोस माहिती आपल्याला मिळत नाहीये। मात्र या घटनेसंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड असेल किंवा मत्स्य परवाना विभाग असेल, कस्टम विभाग किंवा पोलीस विभाग असतील, या घटनेसंदर्भात या सर्वांचं जातीने या ठिकाणी लक्ष केंद्रित आहे या ठिकाणी, त्यामुळे बचाव कार्यादरम्यान निश्चितच हा आकडा आपल्या समोर येईल। स्नेहा, नक्कीच साहिल, तू म्हणतोस त्याप्रमाणे गुजरातचे हे सगळे लोक होते, मात्र इतक्या लांब हे आले आणि खरं तर जी समुद्र किनाऱ्यावर दल असतं, तटरक्षक दल असतं, तसंच सुरक्षा यंत्रणा ज्या असतात त्यांच्या नजरेत ही बोट का आली नाही किंवा त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला नाही? निश्चितच या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निश्चितच उद्भवतोय। सध्या मासेमारीला या ठिकाणी तसं नियमानुसार बंदी घातलेली आहे आणि त्यातच गुजरातवरून एखादी मासेमारी नौका येते या ठिकाणी आपल्या अरबी समुद्रात उरण या परिसरामध्ये, आणि अशा वेळेला कुठल्याही यंत्रणेचा त्यावरती अंकुश नसल्याचं दिसून येते। त्यामुळे निश्चितच हा सुरक्षेचा प्रश्न निश्चितच या ठिकाणी उद्भवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच बचाव पथकांकडून कशा प्रकारे काम सुरू आहे? सध्या तू म्हणालास की जोपर्यंत जी बोट तिथे पेट्रोलिंग करत होती सुरक्षा दलांची, तटरक्षक दलांची, त्यातर्फेच सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। कशा प्रकारे हे काम सुरू आहे? या ठिकाणी आता सीआयएसएफचे जवान या ठिकाणी बचाव कार्यात लागल्याचं समजतंय। त्याचप्रमाणे नौदलाच्या काही बोटी आहेत, त्याचबरोबर जे स्थानिक कोळी बांधव देखील त्या ठिकाणी मदत करत असल्याचं देखील समजतंय। त्यांच्याकडून युद्ध पातळीवर या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत बचाव कार्याचे। त्याचबरोबर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने देखील या ठिकाणी बचाव कार्य येत असल्याचं समजतंय। स्नेहा, नक्कीच आपण पाहतोय उरणमध्ये समुद्र किनाऱ्यात काही बोटी बुडालेल्या आहेत, एक बोट बुडालेली आहे आणि मदत आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे। आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर या घटनेवर लक्ष ठेवून आहेत।